सहकारी मित्र आठवडे साहेब आणि गणेश कवितांना विनंती करतो. थँक्यू डीजे. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची आपण या ठिकाणी वक्तव्य पाहिली. या वक्तव्याचा देखील आपण आधीमध्ये आढावा घेणार आहोत. 6 नंबर जर्सी घेतलेला दुसरा हा डाव, दुसऱ्या डावातली ही पहिली चढाई आपण पाहतोय. अतिशय महत्वपूर्ण मिथुनची ही चढाई आहे. जर मिथुनने चांगली कामगिरी केली तर या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यावरती तो सहजपणे या ठिकाणी पकड मिळवू शकतो. अनेक मान्यवर मंचावरती पाहतोय. मान्यवरांची मोठीची मोठी पंगत आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. जरा व्यत्यय येतोय. तांत्रिक तत्पूर्वी पहा, आपल्याला या ठिकाणी संदीपभाई कोलगे यांनी खेळ आणि कबड्डीला दिवस येऊ लागले चांगले अशा पद्धतीचा हा विश्वास होता. त्यानंतर पहा, ईशा पवार ही एक राष्ट्रीय आणि जिने आपलं नाव संपूर्ण भारतात उज्ज्वल केलंय अशा प्रकारची ही ईशा पवार आहे. तिचाही आढावा घेऊ. तत्पूर्वी कळकवण्याच्या खात्यात एक कोण जातोय, थेट मैदानात येतोय आणि मैदानातला हा महत्वाचा चढाईचा भाग मिथून सुरू करतोय. मिथूनची ही चढाई रोखण्याची जबाबदारी आहे. गुणफलक होतं पहिल्या डावानंतर 10 आणि 22 गुण. केदारनाथ गाणे गुण जातोय गाण्याच्या खात्यात, म्हणजेच केदारनाथ गाण्याच्या खात्यात हा गुण जमा होतोय. उंच गुणा अशा प्रकारचा चढाईपटू चढाई करण्याची ही भूमिका बजावताना आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. अत्यंत महत्वपूर्ण ही लढत पाहतोय. या स्पर्धेतला हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सुरू असलेला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. या स्पर्धेतला हा महत्वपूर्ण भाग आपण पाहतोय. ईशा पवार ही ईशा पवार सावेणेगावची सुकन्या ईशा केतन पवार, जिने संपूर्ण जी आपली चिपळूण तालुक्याची भूमिका बजावली. किंबहुना चिपळूणच नव्हे तर रत्नागिरी जिल्हाच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर भारताची भूमिका बजावणाऱ्या या ईशाच्या खात्यात एकूण 92 पदकं आहेत. यापैकी 30 सुवर्ण पदकं आहेत. अशा प्रकारची ही ईशा पवार आहे, जी ऑलिम्पिक करिता सध्या सज्ज झाली आहे. त्यानंतर पहा, प्रतापरावांनी उल्लेख केलेले जे खेळाडू होते त्यामध्ये आपण पाहिला होता की निलेश शिंदे हाही याच शिरगावचा खेळाडू आहे, ज्याने या मातीमधून सुरुवात केली. तसंच सतीश खांबे जो प्रो कबड्डी खेळला तोही याच लाल मातीतून तयार झालेला आहे. अशा प्रकारचा हा कबड्डीचा इतिहास आहे आणि गुण मात्र प्राप्त होतोय कळकवण्याच्या खात्यात. पुन्हा एकदा जे समोर मोबाईल आहेत, मोबाईल आपण फ्लॅश ऑन न करता शूटिंग करायची आहे. 6 नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू चढाई करताना आपण पाहतोय. पुन्हा पहा, बोनस टिपण्याचा प्रयत्न केला जातोय, खोलवर जातोय. या बोनस करिता मिथुनला मात्र कुठून प्रयत्न करावा लागतोय, पण त्याचा प्रयत्न मात्र आतापर्यंत यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा संकेत ही चढाई करतोय. दुसऱ्या डावातली महत्वपूर्ण चढाई सलग वारंवार अशा प्रकारच्या चढाई करताना आपण या संकेतला पाहतोय. जर संकेतच्या बँकेतला बॅलन्स आहे हा जर वाढला तर ती बाब कळकवणेकरिता चांगली बाब. ही बाब आता संकेत यशस्वी करून आपल्याला दाखवतोय. 6 नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू चढाई करताना आपण पाहतोय. मान्यवरांच्या पंक्तीत पाहतोय आदरणीय शेखरजी निकम असतील, प्रतापरावजी शिंदे असतील, गोविंदभाई मोहिते असतील, आदरणीय नलावडे साहेब असतील, विविध मान्यवर आपण मंचावरती पाहतोय. या सर्वांच्या साक्षीने, तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण हा या स्पर्धेतला शेवटचा सामना पाहतोय. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन पाहायला मिळत आहे. सुबद्ध अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. काउंटडाऊन सुरू. रायडर या ठिकाणी बाद होतोय. पंचांजवळ बाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आपल्या ठेवायचं. मिथून आपला जो काम आहे, आपले जे काम आहे ते दर्जेदार काम आहे. संकेत पुन्हा एकदा चढाई करता जातोय. बोनस ऑन नसताना ही संख्येची चढाई. कळकवणे संघाचा खेळ मात्र दुसऱ्या डावात उंचवणं फार गरजेचं आहे, कारण गुणफलक पाहिलं तर 12 गुण होते केदारनाथ गाण्याचे, तर 10 गुण होते ते कळकवणे संघाचे. त्यानंतर मात्र काउंटडाऊन सुरू. कृपया मोबाईल बंद करायचे. आपण फ्लॅश बंद करून शूटिंग करू शकता. फ्लॅश बंद करायचे. दादा
दादा माझा आवाज तुझ्यापर्यंत येतोय. आपण सुज्ञ आहात, जाणकार आहात, कबड्डी प्रेमी आहात. आपण आम्हाला सहकार्य करायचं. गेली 28 वर्ष हे सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. 29व्या वर्षातला हा आपण सामना पाहतोय. या स्पर्धेतला अंतिम सामना आहे केदारनाथ गाणे वर्सेस कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या छत्रपतीचा 8 नंबर जर्सी घेतलेला अनुभवी अशा प्रकारचा गाण्याच्या खात्यातला हा महत्वपूर्ण चढाईपटू चढाई करताना आपण पाहतोय. काउंट डाऊन सुरू होत आहे. पुढचा आवाज लांबे यांचा. निश्चितच एक अतिथीचा सामना त्याच्यात चढाई करतो तो कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणीच्या गटात किरे संकेतची वैयक्तिक सेकंदामध्ये दुसरी चढाई. दुसऱ्या चढाईमध्ये एक गुण प्राप्त केला संकेत चढाईसाठी. संकेतच्या दिशेत रक्षण लावलंय केदारनाथ गाणेच्यावर 2-1-2 5 गडी मैदानात बोर्ड मात्र ऑफ. एक आक्रमक चढाईपटू चढाईसाठी निश्चितच या सामन्याला कलाची चढाई करतो का पाहूया. गेल्या चढाईमध्ये गुण प्राप्त केला संकेत चढाईसाठी. अतिशय खोलवर चढाई उजव्या कोपऱ्यातून डाळ कोपऱ्यात संकेत चढाई करतो. निश्चितच मात्र कुठलाही गुण व धोका पत्करता संकेत आपल्या संघात सुखरूप परत प्रत्युत्तर करतो केदारनाथ गाणे संघाचा 2 नंबर विभागला चढाईपट्टू वैयक्तिक सेकंदामध्ये पहिली चढाई. पहिल्या चढाईमध्ये किती गुणाची भर पडतो पाहूया. एक आक्रमक चढाईपट्टू केदारनाथ गाणे संघाचा डायरीच्या रक्षण लावले कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघावर 2-2-1-1 असं 7 गडी मैदानात बोर्ड मात्र ऑन. एक आक्रमक चढाईपट्टू सुंदरशी चढाई मात्र कुठलाही गुण व धोका पत्करता आपल्या संघाकडे सुखरूप परत त्याला प्रत्युत्तर करतो. एक यशस्वी चढाईपट्टू दुवा डायरेक्टसाठी गेला चढाईपट्टू चढाईसाठी निश्चित पाहूया. कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघासाठी विजयचा दरवाजा उघडतो का. एक आक्रमक चढाईपट्टू 8 नंबर चढाईपट्टू त्याच्या रक्षण लढत केदारनाथ गाणे संघावर 2-1-2 असं तुझ्या कोबऱ्यामध्ये एक आक्रमक चढाई आणि या चढाईमध्ये मात्र एक गुण प्राप्त करतो आपल्या संघाकडे सुखरूप परत. निश्चितच या ठिकाणी बहुत ही अच्छी कोशिश है. डू और डाई के लिए गजमल आए हैं. अब तो उनको कुछ ना कुछ करना पड़ेगा, नहीं तो इस मैदान के बाहर जाना पड़ेगा. अब कोशिश कर रहे हैं जिनके पास बहुत एक्सपीरियंस है. देखेंगे किस तरह का उपयोग करते हैं. आगे आए हैं लेकिन एंकल होल्ड बहुत ही अच्छा यहाँ पर प्रयास बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पर एंकल होल्ड किया और अपने टीम के लिए एक अंक प्राप्त करते हुए फिर एक बार संकेत. अब तो 3 खिलाड़ी मैदान में है. बहुत ही अच्छी बात. सुपर टैकल होते हुए कुल मिलाकर 2 अंक. फिर एक बार इस तरह के जो यहाँ पर मैच में मजा आ रही है, कहानी में बदलाव आ रहा है, कहानी में ट्विस्ट है. अब तो कलकवने के लिए अच्छी बात है. विश्वास करता हुआ कॉन्फिडेंस के साथ खेलने की कोशिश करेंगे. आगे आए थे या हैंड टच करने की कोशिश की थी. फिर देखो बीच में से एंकल के साथ साथ अपने हैंड का इस्तेमाल किया था. लेकिन देखना पड़ेगा विसल तो नहीं बची है, इसीलिए गोल कोई किसी के खाते में नहीं जाता हुआ. 4 खिलाड़ी अब मैदान में है. 4 खिलाड़ियों में से एक खिलाड़ी को आउट करना ये जो बात है वो सबसे तारीफ करनी पड़ेगी. अब तो विश्वास बढ़ता हुआ इंजरी आई है. बहुत ही अच्छी कोशिश की थी, पूरी तरह से एंकल होल्ड किया था. अपने टीम के लिए बहुत ही अच्छा योगदान था. अब तो यहाँ पर कोशिश करनी पड़ेगी कलकवने के लिए. कलकवने टीम भी अच्छी है. उनको जो अपोजिट वाली टीम है वो भी अच्छी टीम है. दोनों टीमों के पास काबिलियत है और इसी काबिलियत को उनको उभारना पड़ेगा. लेकिन यहाँ पर देखा जाएगा आपको सफलता पानी है तो सफलता के लिए जो कोशिश है वो कोशिश भी करनी पड़ेगी. अगला आवाज लांबे आता मात्र मैदानात निश्चितच पाहूया. मिथून या चढाईमध्ये किती गुणाची कमाई करतो. मिथूनच्या दिशेत रक्षण लावलंय कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघावर 2-1-2 असं 5 गडी मैदानात सुंदरची चढाई निश्चित पाहूया. एक आक्रमक चढाई करतो चढाईसाठी. सुंदरची चढाई या सामन्यामध्ये गुण प्राप्त करून आपल्या संघाकडे एक सामन्याला कला करतो मात्र मिथून केदारनाथ गाणे संघाचा त्याला प्रत्युत्तर करतो. एक यशस्वी चढाई करतो कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाचा चढाईसाठी. निश्चितच ही चढाई देखील एक दर्जेदार चढाई असणार. या चढाईमध्ये देखील सामन्याला कला चढाई असू शकते. सुंदरची चढाई एक आक्रमक चढाई करतो उजव्या कोपऱ्यातून चढाई करतो. निश्चितच मात्र कुठलाही गुण व धोका पत्करता आपल्या संघाकडे सुखरूप परत
आणि आता मात्र पाहूया सुपर नगरीसाठी मात्र कळकवली क्रीडा म्हणून कळकवली संघासाठी क्षेत्ररक्षण आहे 1-2 तीन गडी मैदानात सुपर टॅकल ऑन आहे मात्र कळकवली कळकवली संघासाठी निश्चितच एक खोलवर साडे आता गडी माणसा दावा करतो मात्र 10 स्वीकारतो पाहूया एक आक्रमक साडे बघतो विटोळ केदारनाथ काळे संघाचा आणि कोटी फोटो आपल्या संघाच्या ग्रुपवर त्याला प्रत्युत्तर करतो एक यशस्वी चढाई करतो 8 नंबर चढाई करतो चढाईसाठी सुंदर असं निर्देश काय करतो मात्र केदारनाथ काळे संघाचा खेळाडू अतिशय कडक मित्र 1+2 असे 3 गुणाची कमाई करतो तो केदारनाथ काळे संघ सेकंड ऑफ फर्स्ट टाइम ऑफ कळकवली क्रीडामध्ये कळकवणी करतो टाइम ऑफ होतोय आपण या कुंभारली गावचा इतिहास पाहायचा आहे या कुंभारली गावामध्ये ताई अक्का हे छत्रपती शिवाजी महाराजांचे या कर्मचारी म्हणून होते या कर्मचाऱ्यांकरता या कर्मचाऱ्यांचं या मोहल्ल्यामध्ये ताई अक्कांचं वास्तव्य आणि सांगितलं म्हणून आपण इतर काही किलोमीटरवरती पाहिला होता याच गावावरती जबरदस्त अशा प्रकारची आपण स्पर्धा पाहतो निश्चितच 8 नंबर जर्सी घातलेला चढाईपटूला पंच बादचा इशारा देत आहेत चढाईपटू बाद होतो आहे तुमचं खरं बोलताय बाद दिल्यानंतर निश्चितच या ठिकाणचा विश्वास मात्र मिथूनचा उंचावतो आहे मिथून आणखी एक गुण शेवटची 5 मिनिट असता गुण फलक केदारनाथ गाणे एकूण गुणसंख्या 35 तर कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे गुणसंख्या 16 याचाच अर्थ केदारनाथ गाणे हा संघ आघाडीवरती आपण पाहतोय निश्चितच संकेतला मात्र आता जबरदस्त प्रयत्न करावा लागणार आहे तो संकेत अतिशय चपाईने चढाई करण्याचा प्रयत्न करतोय हँडटच करण्याचा प्रयत्न निदान रेषेपर्यंत तो खेळतोय पहा स्वतःच्या गडी बाद केल्याची खूण करतोय पंचही त्याला दाद देत आहेत दरम्यान समालोचनामध्ये बदल होतोय पुढचं लावतं समालोचन अशोक लांबे यांच्या माध्यमातून निश्चितच एक अटीतटीचा सामना पाहायला भेटेल आपल्याला चढाई करतो तो मात्र मिथूनची वेळ 30 सेकंड पडली तिसरी चढाई तिसऱ्या चढाईमध्ये मिथून त्या खात्याला 2 गुण जातात मिथून 2 असं एक आक्रमक चढाई पटू मिथून केदारनाथ काळे संघाचा सुंदर ही चढाई एक आक्रमक चढाई पटू मिथून या चढाईमध्ये काहीसा शांत सामना संपला शेवटची 4 मिनिटे निश्चितच काही क्षण शिल्लक असताना मात्र कुठलाही गुण व धोका न करता आपल्या संघाकडे सुखरूप करा त्याला प्रत्युत्तर करतो संकेतची वैयक्तिक एक आक्रमक चढाईपट्टू चढाईसाठी पडायच्या एक आक्रमक चढाईपट्टू संकेत निश्चित पाहूया या सामन्याला करण्यावर चढाई करतो का गेल्या चढाईमध्ये खूप प्राप्त करा संकेत चढाईसाठी आक्रमक चढाईपट्टू कळकवली क्रीडा मंडळ कळकवली संघाच्या चढाईसाठी निश्चितच गोलवर चढाई मात्र कुठलाही गुण व धोका न करता संकेत आपल्या संघात सुखरूप परत त्याला प्रत्युत्तर करतो या सामन्यातला यशस्वी चढाईपट्टू चढाईसाठी मिथूनसाठी क्षेत्ररक्षण 2-2 असं 6 गडी मैदानात बोनस मात्र ऑन एक आक्रमक चढाईपट्टू मिथून पाहूया या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी किती गुणाची कामं करतो मिथून कालचं शांत पवित्र फक्त मात्र मिथून सामना संपला शेवटची 3 मिनिटे निश्चितच लेफ्टनला भी येत नाही सुंदर चढाई सेकंड फर्स्ट टाइम ऑफ केदारनाथ गाणे एक यशस्वी चढाईपट्टू चढाईसाठी केदारनाथ कळकवणे संघाचा सामना संपला शेवटची 2 मिनिटे एक यशस्वी चढाईपट्टू चढाईसाठी निश्चित पाहूया या चढाईमध्ये किती गुणाची भर पडतो केदारनाथ काळे संघाचा 5 नंबर चढाईपट्टू चढाईसाठी सामन्याची काही क्षण शिल्लक असताना चढाईसाठी गेलेला एक आक्रमक चढाईपट्टू निश्चितच पाहूया एक अतिशय सुंदर चढाई उच्च कोपऱ्यातून डावकर खोलवर चढाई एक आक्रमक चढाईपट्टू केदारनाथ काळे संघाचा एक जबरदस्त अँकल लोड आणि रायडर बाद त्याला प्रत्युत्तर करते वाडा रेड साठी गेले चढाईपट्टू संकेतसाठी क्षेत्ररक्षण 2-1-2
5 गडी मैदानात बोनस मात्र ऑफ. एक गड काढण्याचा प्रयत्न. काय नाही सुंदर हे झाले मात्र गुड टिपोल सामना संपा शेवटचा एक. ए पिचकटव ना. त्याला प्रत्युत्तर करतो तिथून. तिथून साठीच्या रक्षणात 2-1-2 असतात. कळकवडी क्रीडा करवेट बसली नाही, नाही तर त्याला झोपवली. शिल्लक असताना भेटून काढायसाठी निश्चितच पाहूया. एक आक्रमक साडेपट्टी भेटून कुठलाही गुण व धोका नमत करता आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर करतो. शक्यत केलं 2 साड्यामध्ये 2 गुण प्राप्त संख्येत काढायसाठी निश्चितच पाहूया या साड्यामध्ये आपल्या संघासाठी वैयक्तिक किती गुणाची कमाई करतो आणि शक्यत ग्रुप प्राप्त करून आपल्या संघात परत आणि या सामन्यामध्ये विजय ठरतो केदारनाथ.